हॅलो फ्रेंड्स, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण हे क्रोशाचे सनफ्लॉवर कसे बनवायचे ते पाहणार आहे. तर इथे आपल्याला ब्राऊन आणि येलो कलरची 3 प्लाय लोकर वापरायची आहे. 3 प्लाय लोकर असल्यामुळे मी या ठिकाणी 2 mm क्रोशे हुक वापरत आहे. सर्वप्रथम आपल्याला एक सर्कल शेप तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी मॅजिक रिंग तयार करते. बोटावर 3 वेळा वेढे घेऊन तिसरा जो वेढा आहे तो पहिल्या 2 वेढ्यातून मी अशा पद्धतीने ओढून काढणार आहे आणि त्यानंतर एक चेन विणणार आहे. तर इथे आपली ही मॅजिक रिंग तयार झाली आहे. यानंतर आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि आता या रिंगमध्ये आपल्याला एकूण 11 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे एकूण 11 हाफ डबल क्रोशे मी विणून घेतलेत आणि सुरुवातीच्या ज्या 2 चेन आहेत तो आपला 12वा हाफ डबल क्रोशे असणार आहे. यानंतर आता आपल्याला ही मॅजिक रिंग क्लोज करून घ्यायची आहे. त्यासाठी लोकरीचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला सुई मध्ये ठेवून ओढून घ्यायचं आहे आणि यानंतर सुई बाहेर काढून पुन्हा एकदा एकदम टाईट हे ओढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही मॅजिक रिंग जी आहे ती क्लोज होते आणि मध्ये होल दिसत नाही अजिबात. यानंतर आता आपल्याला सुरुवातीच्या ज्या 2 चेन होत्या त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण पहिला राऊंड विणून कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी मी पुन्हा 2 चेन विणते. यानंतर आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणायचे. तर इथे एकूण 11 वेळा आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेचे सेट विणून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शेवटच्या स्टिचमध्ये पुन्हा आपण एक हाफ डबल क्रोशे विणणार आहे. तर एकूण 12 वेळा आपले 2 हाफ डबल क्रोशेचे सेट कंप्लीट होतील. इथे मी शेवटच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे घातला आहे कारण सुरुवातीला आपण 2 चेन विणल्या होत्या आणि हा शेवटचा हाफ डबल क्रोशे घातल्यावर आपला इथं 2 हाफ डबल क्रोशेचा सेट कंप्लीट झाला आहे. यानंतर दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायची आहे आणि इथे आपण एक चेन विणून ही लोकर कट करून घ्यायची. यानंतर इथे मॅजिक रिंग घातलेली असल्यामुळे आपल्याला सुईने इथे गाठ मारून घ्यावी लागणार आहे कारण हे आपण ॲज इट इज सोडलं तर इथे लूप मधला लूज होण्याचे चान्सेस असतात.
यानंतर एक्स्ट्राची वूल मी कट करणार आहे. आणि सेम असाच आणखी एक सर्कल आपल्याला इथे विणून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी आणखीन एक सेम असाच सर्कल विणून घेतलेला आहे. इथे मी लोकर कट केलेली नाही आहे, कारण आता हे 2 सर्कल आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण सिंगल क्रोशेचा वापर करणार आहे. पहिल्या स्टिचमध्ये आणि मागच्या सर्कलच्या कोणत्याही एका स्टिचमध्ये आपण अशा पद्धतीने हुक इन्सर्ट करणार आहे आणि दोन्ही स्टिचेस एकत्र पकडून आपण सिंगल क्रोशे विणणार आहे. असंच प्रत्येक स्टिचसाठी आपण विणत जाणार आहे. दोन्ही सर्कल एकत्र पकडायचे आणि दोन्ही सर्कलच्या स्टिचेसमधून आपल्याला हुक इन्सर्ट करून सिंगल क्रोशे विणायचे. या ठिकाणी आता थोडेसे स्टिचेस मी शिल्लक ठेवलेले आहेत. यामध्ये आता आपल्याला एकदम थोडा असा कापूस भरून घ्यायचा आहे. यानंतर आता आपण बाकीचे जे स्टिचेस आहेत ते सुद्धा जोडून घ्यायचे आहेत. आणि आता पहिला जो स्टिच आहे सिंगल क्रोशे, त्यामध्ये मी स्लिप स्टिच घातलाय आणि एक चेन विणून आपल्याला ही लोकर इथे कट करून घ्यायची. लगेचच एक्स्ट्राची जी लोकर आहे ती मी आतमध्ये इन्सर्ट करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने हा फुलाचा मधला भाग आपला इथे तयार झालेला आहे. आता येलो कलरच्या लोकरीने फक्त आपल्याला एकच लाईन विणायची आहे. इथे मी 2-3 पेटल्स तुम्हाला विणून दाखवणार आहे आणि त्यानंतर सर्व पाकळ्या आपल्याला त्याच पद्धतीने विणायच्या आहेत. तर इथे स्लिप नॉट घालायचे आणि हा जो लूप आहे तो इथे सर्कलला कुठेही आपण स्टार्ट करू शकतो. हा इथे अटॅच करून घ्यायचा आहे. 2 चेन विणायचे आहेत आणि आता आपल्याला पाकळीचं विणकाम सुरू करायचं आहे. तर इथे मी डबल ट्रिपल क्रोशे विणणार आहे. तर या पुढचा जो स्टिच आहे त्यामध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. तर सुईवर 2 वेळा वेढे घ्यायचे आहेत आणि पुढच्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून अशा पद्धतीने लूप बाहेर काढायचं आहे. 2 वेळा 2चा 1 करायचं आहे. सुईवर 2 स्टिचेस शिल्लक राहतात. पुन्हा एकदा हुकवर 2 वेळा वेढे घ्यायचेत आणि सेम स्टिचमध्ये पुन्हा हुक इन्सर्ट करून लूप बाहेर काढायचं आहे. पुन्हा 2 वेळा 2 स्टिचेसचं मिळून 1 तयार करायचं आहे आणि आता हुकवर 3 स्टिचेस शिल्लक राहतात. आता या तिन्ही स्टिचेसचा मिळून 1 स्टिच करायचं आहे. अशा पद्धतीने तिन्हीमधून आपण लूप बाहेर काढलं आहे. आता हा
पहिला स्टिच आपला इथे तयार झालेला आहे. यानंतर 2 चेन विणायचे आहेत आणि पुन्हा एकदा सेम प्रोसिजर मी सेम स्टिचमध्ये करणार आहे. 2 वेळा वेढे घ्यायचे आहेत, त्यानंतर लूप बाहेर काढून 2 वेळा 2चा 1 करायचं आहे. सेम पद्धतीने 2 वेळा वेढे, त्यानंतर 2 वेळा 2चा 1 आणि त्यानंतर 3 स्टिचेसमधून लूप बाहेर काढायचं. आता 2 चेन विणायचे आहेत आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचे. तर इथे आपली पहिली पेटल विणून तयार झाली आहे. पुन्हा एकदा मी दुसरी पेटल विणून दाखवते. सुरुवात करायची आहे 2 चेनने. यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करताना पहिले हुकवर 2 वेळा वेढे घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं, लूप बाहेर काढायचा आणि 2 वेळा 2चा 1 करायचं. आणखी एकदा हुकवर 2 वेळा वेढे, हुक स्टिचमध्ये इन्सर्ट करायचं आहे, लूप बाहेर ओढायचं आहे, 2 वेळा 2चा 1 करायचं आहे. हुकवर 3 स्टिचेस राहतात. या तिन्ही स्टिचेसमधून एक लूप बाहेर काढायचं आहे आणि 2 चेन विणायचे. आता पुन्हा सेम स्टिचमध्ये आपल्याला आणखी 2 स्टिचेस असेच विणायचे आहेत. हा एक स्टिच आणि हा दुसरा स्टिच. आणि आता 3 स्टिचेसमधून लूप बाहेर काढायचे आणि 2 चेन विणायचे. आता हे 2 चेन विणल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचे. तर अशा पद्धतीने इथे 2 पेटल्स मी विणून घेतलेले आहेत. हे जे स्टिचेस आपण विणलेले आहेत ते आहेत डबल ट्रिपल क्रोशे. तर हे डबल ट्रिपल क्रोशे एकूण 4 वेळा आपल्याला विणायचे आहेत. प्रत्येक 2 स्टिचेस नंतर आपले 2 चेन येत आहेत. तर आणखीन एकदा मी ही पेटल तुम्हाला इथे विणून दाखवते. 2 चेन विणायचे आहेत. आता नेक्स्ट स्टिचमध्ये 2 वेळा 2 डबल ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. 1 वेळा आणि हे 2 वेळा, त्यानंतर 2 चेन, पुन्हा सेम स्टिचमध्ये 2 डबल ट्रिपल क्रोशे, पुन्हा 2 चेन आणि स्लिप स्टिच नेक्स्ट स्टिचमध्ये घालायचे. यानंतर 2 चेन विणून आपण नेक्स्ट पेटल विणणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व पेटल्स मी इथे विणून घेते आणि यानंतर आपलं हे फूल कसं दिसतंय ते आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी मी सर्व पेटल्स विणून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं हे क्रोशाचं सनफ्लॉवर इथे तयार झालेलं आहे. याचा वापर करून तुम्ही कार हँगिंग्स बनवू शकता किंवा लहान मुलींचे हेअर बेल्ट्स, हेअर क्लिप असं काहीही तुम्ही इथे बनवू शकता. तर या ठिकाणी मला हे 12 सनफ्लॉवर तयार करण्याची ऑर्डर आली होती आणि इथे हे माझे विणून तयार झालेले आहेत. एकदम छान दिसतात. लोकरीमध्ये हे मी इथे विणलेले आहेत. याच पद्धतीने सेम पॅटर्न वापरून फक्त इथे मी क्रोशेचा थ्रेड वापरला आहे आणि तुम्ही पाहू शकता की क्रोशेच्या थ्रेडने याचा लुक किती चेंज होतो. तर इथे मी लोकरीचं आणि थ्रेडचं असे दोन्ही फ्लॉवर्स विणलेले आहेत. तर तुम्हाला यातला कोणता सनफ्लॉवर आवडला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एका क्रिएशनसोबत. तोपर्यंत बाय.